ते सर्व पैसे पालकांना परत मिळू शकतात. समजा शाळा ज्या नियमबाह्य चालू आहेत आणि त्या जर चुकून बंद पडल्या तर विद्यार्थ्यांचं काय नुकसान होऊ शकतं? याच्यामध्ये शाळा बंद पडणार नाहीत, कारण शिरूरमध्ये या 15 ते 20 हजार विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं समायोजन करण्याची व्यवस्था शासनाकडे नाही. त्यामुळे या शाळा बंद पडणार नाही हे पालकांनी पहिले लक्षात घेतलं पाहिजे. या शाळांच्या वरती शासनाचे प्रशासक नियुक्ती करून या शाळांचा कारभार हा शासनाने ताब्यात घेतला जाईल आणि जी आत्ता फी गोळा केली जाते याच्यापेक्षा कमीत कमी 50% ही फी कमी होणार आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात ही फी गोळा करतात तरी पण शाळा कर्मचाऱ्यांचे बरेच पगार अडवून ठेवते, याच्यावर काय म्हणतात? खरं तर पगार अडवून ठेवत नाही असं म्हणणं फक्त हे खूप छोटं होईल. या सर्व कर्मचाऱ्यांचं मानसिक आणि आर्थिक शोषण चालू आहे. कारण कोरोना काळात पालकांकडनं पूर्ण